फडणवीस साहेबांनी जरांगेंच्या दबावात येऊन, त्यांनी जमा केलेल्या मैफिलीच्या दबावात येऊन सगळ्या लोकांना एकत्र आणून जी आज गर्दी जमा केली, त्याच्या प्रेशर काढलेला GR म्हणजे कायदा नव्हे. सर्वप्रथम GR कॅन बी अमेंड, GR कॅन बी कॅन्सल्ड. GR हा कायदा नाही. 10 मंत्र्यांना एकत्र घेऊन एक GR काढला, विधानसभेची मंजुरी, त्यानंतर विधान परिषदेची मंजुरी किंवा शासनाची मंजुरी, कुणाचीही मंजुरी नाही. जरांगेंना त्यांनी खुश केलं. त्यांचं आंदोलन त्यांना थांबवायचं होतं. त्यांच्यासमोर मोठी ताटं मांडलेली होती, त्याच्यावर काढलेला हा निर्णय आहे. मित्रांनो, OBC हा अन्याय कधीच सहन करणार नाही. हा GR काय आहे? या GR मध्ये हैदराबादचं गॅजेट लागू केलं. हैदराबादचं गॅजेट काय आहे? तुम्हाला ओरिजिनल आरक्षणामध्ये 50% आरक्षणाच्या पुढे जाऊन काम करायचं होतं. सुप्रीम कोर्टाने 2 वेळा तुम्हाला हाकलून दिलं. हायकोर्टाने हाकलून दिलं. 3 वेळा तुम्ही अपयशी ठरला, म्हणून हे शेवटचं हत्यार उघडलं. त्याचं हे उत्तर जे मिळालंय, हे उत्तर चुकीचं आहे. या GRचा आम्ही निषेध करत आहोत. हा GR कॅन्सल व्हावा याकरिता आम्ही कलेक्टरना निवेदन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांची आम्ही वेळ घेत आहोत. छगन भुजबळ साहेबांना घेऊन आम्ही तिथे जाणार आहोत. राज्यपालांची वेळ घेत आहोत. आणि हे सर्व करून सुद्धा जर हा GR कॅन्सल झाला नाही तर न्यायालयीन लढाई आम्ही नक्की लढणार आहोत. आम्ही पिटिशन दाखल करणार आहोत आणि आमचा नक्कीच या GRला विरोध आहे. धन्यवाद. केलात की GR रद्द का व्हावा, त्याचं कारण असं आहे की एका जातीची जनगणना करून इतर समाजावर तो अन्याय होतो. जर तुम्हाला करायचंच आहे ना, तुम्हाला न्याय द्यायचंच आहे ना, तर तुम्ही सगळ्या समाजाला द्या. एका समाज काय लाडला नाही, राईट? म्हणजे माझ्या मते काय आहे की ST समाजासाठी, आरक्षणासाठी बंजारा समाजाला, धनगर समाजाला, अजून इतर समाज आहेत, ते न्याय मागत आहेत की ST समाजातून. ठीक आहे, तर मला काय बोलायचं आहे, मराठा समाजाला जर OBC मध्ये आणायचं असेल तर कुठे ना कुठे इक्वॅलिटी आणायला इतर समाजाला पण ST मधून आरक्षण दिलं पाहिजे. पण कोणताही आरक्षण देण्याच्या अगोदर संविधान काय म्हणतो की सगळ्या समाजाची जातीय जनगणना करूनच आरक्षण द्या. उठलं की सुटलं कोणीही आरक्षणासाठी म्हणून मागू शकत नाही. आणि मनोज जरांगेला विरोध आहे का नाही? माझा विरोध मनोज जरांगे यांना आहे. पर्सनली सांगते का. त्याचं कारण आहे की आम्ही जर यंग जनरेशन आहे ना, आम्ही जात मानत नाही, धर्म मानत नाही, आम्ही काहीच मानत नाही. आम्ही फक्त मानतो ते संविधान मानतो. आणि संविधान हे एक स्केलेटन आहे. संविधानाशिवाय इक्वॅलिटी येत नाही. तर कुठे ना कुठे मला सरकारला हे सांगायचं आहे की तुमच्या राजकारणासाठी, ते असो काँग्रेस असो, NCP असो किंवा शिवसेना असो, BJP असो, आत्तापर्यंत जातीय जनगणना करून इक्वॅलिटी आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. आणि जातीय जनगणना ही दर 10 वर्षाला व्हायला पाहिजे होती, तर ती आत्तापर्यंत का झाली नाही? आमचा जो निषेध आहे ना, ते आरक्षणाच्या या GR साठी तर आहेच आहे, पण त्यासोबत प्रत्येक पक्षाच्या नेत्या प्रत्येक पक्षावर आहे. तर मला हे म्हणायचं आहे, ॲज अ यंग जनरेशन, मी स्वतः महाराष्ट्राची OBC युवा आघाडी आहे, तर मी प्रत्येक युवकाची ही भावना तुम्हाला सांगत आहे की आम्हाला. आणि अजून एक रिक्वेस्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की प्रत्येक सत्तेत आम्हाला न्याय भेटलेला नाही, तर देवेंद्र फडणवीस जे आहेत, CM आहेत, माननीय CM, यांना युवा म्हणून, ॲज अ एक युवा सदस्य म्हणून सुद्धा मी एक रिक्वेस्ट करते की ही जेव्हा जातीय जनगणना होऊन प्रत्येकाला आरक्षण दिलं जाईल, तेव्हा एक बदल असाही असावा की युवकाचे जे मेन प्रश्न आहे ती एम्प्लॉयमेंट रिलेटेड आहे. तर मला काय म्हणायचं आहे, प्रत्येक शहरानुसार जातीय जनगणना करून पहिला प्रायोरिटी ती सोलापूरची आहे. मी तर सोलापूरमध्ये पहिला प्रायोरिटी तिथल्या लोक